नगर परिषद निवडणुकीमध्ये ईव्हीएमची डील होतीये की काय असा जोरदार दावा केला जातोय, कारण चांदवडमधली एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं आता खळबळ उडालेली आहे। या संदर्भात चांदवड पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आलेली आहे। 1 कोटी दे, तुला 11,250 मतं मिळवून देतो अशी ऑफर नगराध्यक्षपदाच्या अपक्ष उमेदवाराला देण्यात आल्याचा दावा होतोय। काय म्हणता राजे, काय चालू आहे? हो, सगळं तुमच्याकडे लक्ष आहे भाऊ। आम्ही थोडी उभे तुम्ही अरे बापरे, तुम्ही उभे करून टाकले आणि नाही. कस काय असं भाऊ? बाकी बाकी निवांत हो. काय बा- पोझिशन? पोझिशन काय भाऊ, आमच्या आता काय कोणी बॅनर नाही छापू राहिले, आमच्या कोणी गाड्या नाही फिरू राहिले। इथून तर आमची सुरुवात आहे भाऊ। आमच्या काही 100च्या प्लस गेलो का नाही आतापर्यंत आम्ही कुठं? अहो 1000 म्हणतोय तुम्हाला मी, 1000. अहो कुठं हजार हजार तर काय, 1000 मध्ये विषयच नाही ना भाऊ। 11,000 कुठं, 1000 कुठं? हा? बागुलला 13,642 मतदान आहे. कोणाला? बागुलला 13,642 हो, डायरेक्ट कन्फर्म? कन्फर्म. अरे बापरे, डायरेक्ट 13,642 असे कुठून आकडे काढता रे तुम्ही एवढे? 13,442 वोटिंग्सने तो निवडून येणार आहे असं? मशीन वाल्याशी बोलणं झालं ना. मशीनवाल्याशी काय बात करतो? मग मी काय म्हणतो, 2-4 लाख रुपये मला देतो, 1000च्या ऐवजी थोडी जास्त दाखवा माझी वोटिंग। 1 कोटी दिले तर तुम्हाला 11,15,000 पर्यंत पोहोचवतो. आई शपथ, 1 कोटी दिले तर 11,15,000 पर्यंत? बरं, मी आलोय चिन्ह वाटपच्या इथं, आलो का कॉल करतो। त्यांचा दावा असा आहे की आमचं बीजेपीचं जे कॅन्डिडेट आहे, जे थेटसाठी उभं आहे, प्लस त्यांचे बाकीचे ऑदरचे मेंबर, तर हे सगळेचे सगळे निवडून आलेले आहे। मी त्याला विचारलं कसं शक्य आहे म्हटलं हे, तर त्याचं म्हणणं असं आहे की जे अपक्ष आहेत त्यांना 100 वोटिंगच्या पुढं काही वोटिंग पडणार नाही, आणि जो मेन उमेदवार त्याला 13,642 वोटिंग पडतील। मी त्याला हे पण विचारलं की एवढं तू शाश्वती कशी देतोय, तर त्याचं म्हणणं झालं की मी मशीनवाल्याशी बोललेलो आहे म्हणे। मी त्याला म्हटलं मशीनवाला म्हणजे? तो म्हणतो EVM-वाला, आणि त्याची मागणी माझ्याकडे अशी आहे की तू जर कधी मला 1 कोटी जर अमाऊंट दिली तर मी 11,15,000 वोटिंग तुझ्यासाठी मिळवून देईल। आज आपण आधी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती, आता आपण चांदवड पोलीस स्टेशनला तक्रार केलेली आहे। जो काही प्रचलित कायदा आहे त्या पद्धतीने, त्या कायद्याला अनुसरून त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।